शिवाजी महाराज की। आज मानवत नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे नेते सईदभाई, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ बुमरे, उपस्थित मानवतचे ज्येष्ठ आमचे सर्वांचे मार्गदर्शक चांडक भाऊ, प्रेरणाताई, मंचावर उपस्थित सर्व आपले उमेदवार, नगराध्यक्षाच्या उमेदवार अंजलीताई, महेश कोकर, सगळे आपले भाजपा, शिवसेना, युतीचे सगळे उमेदवार जमलेले, सर्व शहरातले माझे तरुण भाऊ, वडीलधारी मंडळी आणि आमच्या लाडक्या बहिणींनो, खरं तर या देशामध्ये जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले, तेव्हापासून आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब हे नगर विकास मंत्री झाले, या ठिकाणी पाथरी विधानसभेचं नेतृत्व करणारे आपल्या जिल्ह्याचे आरोग्य दूत म्हणजे मोहनभाऊ फड यांच्या काळामध्ये मानवत शहरामध्ये जो विकास झाला तो विकास कधीच आतापर्यंत झाला नाही। आणि आता तीच शृंखला पुढे चालू ठेवायची असेल तर आपल्याला शिवसेना, भाजप विचाराच्या लोकांना या ठिकाणी निवडून देणं गरजेचं आहे। सईदबाईंनी विस्तृत असं भाषण त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आपल्याला करोडोच्या संख्येने या देशामधल्या लोकांना घरकुल देण्याचं शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिला आणि शहरी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत 2-3 हजार लोकांना घरकुल मिळाले। परंतु मला चांडक भाऊ आता सांगत होते की या मानवत नगरपालिकेने 1 रुपयामध्ये घरकुलासाठी प्लॉट द्यायचा, 30-40 वर्षापूर्वी प्लॉट दिले, 450 कुटुंब आतापर्यंत त्यांना हक्काची जागा न देऊ शकणाऱ्यांना आपल्याला त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे। कारण की या ठिकाणी सईदबाई जर पाथरीमध्ये हक्काच्या घरासाठी जागा देऊ शकतात, मी सेलूमध्ये आमच्या लोकांना 30 वर्षापासून त्यांना जागा स्वतःच्या नावाची नसणाऱ्यांना जागा देऊ शकते, तर इथे हे काही झोपा काढत होते का? म्हणून हक्काचं घर आपल्याला देण्याचा जो निर्णय ह्या नगरपालिकेने केला होता चांडक भाऊ, त्यांना त्यांची जागा देऊन भरभरून शहरी घरकुलासाठी 2.5 लाख रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देतात। त्यांची सुंदर अशी घरकुलाची कॉलनी तयार करण्याचं काम हे आपले नगराध्यक्ष या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहेत। एवढेच नाही, राशन असेल, आरोग्याच्या सुविधासाठी डायलिसिस सेंटर सारखे आपण या ठिकाणी उभे केलेले आहेत। प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपयापर्यंत कॅशलेस आरोग्याची पॉलिसी आपल्या सरकारने दिलेली आहे। लाडक्या बहिणींना बघा, ही लोक म्हणत होती निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या काय नाही, निवडणुकीपुरते बहिणीला वेडे बनवणार, मतदान घेणार आणि लाडकी बहीण योजना बंद होणार। पण मला सांगा तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये दर महिन्याला खात्यामध्ये पडतात की नाही? पडतात की नाही? हात वर करा, पडतात की नाही? कोण देतंय हे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केलेली आहे आणि सातत्याने चालू राहणार आहे। दर महिन्याला 1,500 रुपये देऊन आमच्या लाडक्या बहिणींचा आत्मसन्मान वाढवण्याचं काम आमच्या नेतृत्वाने केलेलं आहे। यापुढे चांडक भाऊ, महेश भाऊ तर माझा असा भाऊ आहे, आता जरी तुम्ही उन्हात असाल त्याबद्दल मी क्षमा मागते, पण पुढचे 5 वर्ष तुमच्यासाठी उन्हात ही महेश भाऊ सह माझे सगळे सहकारी तुमच्यासाठी उन्हातानामध्ये या ठिकाणी रस्त्यावर उभे राहणार आहेत, तुमच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी सातत्याने ही मंडळी प्रयत्न करणार आहेत। अंजलीताई आणि आमच्या सगळ्या महिला उमेदवार सुद्धा तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कदापि मागे हटणार नाही। परंतु या शहराला ज्या पद्धतीने चांडक भाऊनी आमच्या अण्णांनी जपलंय, मानवत शहर म्हणजे सांस्कृतिक शहर आहे, मानवत शहर म्हणजे सुसंस्कृत लोकांचं शहर आहे, मानवत शहर म्हणजे एक चांगली व्यापार पेठ असलेलं आहे, मानवत शहर म्हणजे सगळ्या सामाजिक सलोखा टिकून ठेवणारं शहर आहे, मानवत शहर म्हणजे विद्येचं घर मानतो, मानवत शहर म्हणजे हे मानवतेचं शहर आपण म्हणतो। हा सगळा टिकून ठेवायचा असेल तर आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची की आजपासून 2 डिसेंबर पर्यंत प्रत्येकाने फक्त आणि फक्त शिवसेना आणि भाजपची लोक जिथे जिथे उभी आहे त्या ठिकाणी आपल्यासोबत प्रत्येकाने 10-10, 15-15 मतदान जोडण्याचं काम करा, बाकी काही काम करायचं गरज नाही। हा मानवत शहर
सईदबाई माझ्या सेलू जिंतूर सोबत आज जिल्हा मी पालकमंत्री आहे म्हणून पालकत्व सगळ्याच याचं मी घेतलेलं आहे, पण मानवतवर विशेष माझं सुद्धा प्रेम आहे आणि या मानवतला दत्तक घेण्याचा शब्द आज मी या ठिकाणी देते. आणि देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने विकासाची गंगा आज गल्लोगल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे, या ठिकाणी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एवढं मोठं काम चालू आहे. राज्यामध्ये सुद्धा आपल्या देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये चांगलं काम चालू आहे. नगर विकास मंत्री उपमुख्यमंत्री आपल्या एकनाथबाई शिंदेचं सुद्धा विशेष लक्ष हे आपल्या परभणी जिल्ह्यावर आहे, आपल्या मानवत शहरावरती आहे. पण शहराचा विकासाबरोबरच ह्या तालुक्यातल्या ह्या जिल्ह्यातल्या ह्या शहरातल्या प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुद्धा या बहिणीला काम करायचं आहे. माझ्या तरुण भावांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी मला बनवायचं आहे. त्यासाठी मी आपल्याला हात जोडून या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेली आहे. माझ्या माय माऊल्यांना खास करून मी विनंती करण्यासाठी आलेली आहे की माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना जे जे या पॅनल मध्ये आमच्या उभे आहेत त्या प्रत्येक माझ्या सहकार्याला तुम्ही आशीर्वाद देणार का? एवढा छोटा हो कसा चालेल? माय माऊल्यांना लखपती दिदी कोणाकोणाला व्हायचंय? ही मेघना दिदी तुम्हा सगळ्यांना लखपती केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देते. माझ्या सगळ्या आमचे नगराध्यक्ष पदाच्या आपल्या अंजलीताई महेश कोकर आणि आमचे सगळे शिवसेना भाजपच्या उमेदवारांना आशीर्वाद आपण देणार का? दोन्ही हात वर करून आम्हाला विश्वास द्या. माझ्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही आशीर्वाद देणार का? तुमच्यासाठी तुमचे सेवेकरी म्हणून प्रत्येक क्षण यापुढे आम्ही देणार हा शब्द मी तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीने देते. या मंचावर उभे असलेले प्रत्येक जण तुमचे सेवेकरी म्हणून पुढचे 5 वर्ष या मानवत शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचा विकास करण्यासाठी कुठेच कधी कमी पडणार नाही, कुठेच कसली माघार घेणार नाही. पण या शहराचा प्रतिमा जपून ठेवायची असेल तर ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्यांना मी विनंती करते की आपण सर्वजण आजपासून 2 तारखेपर्यंत शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देण्यासाठी सहकार्य करावा शब्द देते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.